आहे, पण निसर्गाच्या नियमाला आम्ही स्वीकारत नाही. निसर्गावर माझं नियंत्रण असावं हा आमचा अट्ठास आहे, म्हणून आम्हाला भय आहे. आणि सगळ्यात मोठं जर भय काय असेल, सगळ्यात मोठं जर भय काय असेल, ज्याला शरीर आहे त्याला यमाचं अर्थात मृत्यूचं भय आहे. बरोबर आहे का? मृत्यूचं भय आहे. आम्ही नेहमी भयभीत आहोत. वृद्धापकाळामध्ये माझं काय होईल, म्हातारपणी माझं कोण करील, हा नेहमी आम्हाला चिंता असते, भय असते. आणि मृत्यूचं तर भय प्रत्येकाला आहे. कारण जेव्हा शरद ऋतू येतो तेव्हा वातावरण बदलतं आणि त्यामुळे झाडाची पानं आपोआप खाली गळतात, पिकतात. पण झाड कधी रडत नाही किंवा झाड कधी तक्रार करत नाही. परंतु आमचं जर कोणी गेलं ना, आम्ही किती रडतो, आम्ही जीवाचा आकांत करतो. हे का झालं, असं का झालं, नियतीनं माझ्याविषयी असं का केलं. जर झाडाची पानं शरद ऋतूमध्ये गळाली नाहीत तर वसंतामध्ये नवीन पालवी फुटणार नाही. त्याचप्रमाणे वृद्धापकाळामध्ये जर आपण नाही गेलो तर नवीन पिढी कुठून निर्माण होणार आहे. हे निसर्गाचा नियम आहे. या विश्वामध्ये जन्माला आलेला प्रत्येक माणूस मरणार आहे. या विश्वामध्ये निर्माण संत आम्हाला सांगतात. पण आम्ही नेहमी भयभीत होतो, आम्हाला नेहमी चिंता होते. या विश्वामध्ये निर्माण झालेली प्रत्येक वस्तू परिवर्तनशील आहे, नाश पावणार आहे. आपल्याला भेटलेला एखादी मित्र भेटतात, आपलं स्नेह नातेसंबंध सगळ्याशी आम्ही प्रेमाने वागतो, पण कधीतरी ते आमच्यापासून दूर जातात. हा नियतीचा नियम आहे. पण तुम्ही आम्ही हा नियतीचा नियम, हा निसर्गाचा नियम आणि या ब्रह्मांडाची ताकद, ब्रह्मांडाच्या सत्यतेला मानायला तयार नाही, स्वीकारायला तयार नाही. आमचा नेहमी अट्ठास असा वाचतो की या ब्रह्मांडावरती, या निसर्गावरती माझा ताबा असावा, माझं कंट्रोल असावं, हे संपूर्ण विश्व माझ्या नियंत्रणाखाली असावं. याचाच अर्थ असा की मी म्हणल्याप्रमाणे, माझ्या मनाप्रमाणे सगळ्या गोष्टी व्हाव्यात. पण होत नाही, म्हणून आम्हाला भय आहे, म्हणून आम्हाला दुःख आहे. संतांनी असा कधीच अट्टहास केला नाही. जैसा तैसा भोग घडो या देहासी, न घालो तुम्हासी संकट. काही हो, मी तुमच्यावर संकट घालणार नाही, अशी संतांना भीती नव्हती. माऊली म्हणाले, देवा आता हे सगळे भय सांगितले तुम्हाला, मृत्यूचं भय सांगितलं, शेवटचं भय आहे देवाचं भय.